करायचं काय फडणीसचं करायचं काय संविधान जिंदाबाद 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 संविधान राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या अरे जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रती जाळणं, बाबासाहेबांच्या पुतळ्याचं ठिकठिकाणी विटंबन करणं, संविधानाच्या प्रतीच्या छेडछाडी करणं, संविधानाला बाजूला करण्याचं काम करण्याचं षडयंत्र या मनोवृत्ती भेकड अवलादीने समोर आणलेलं आहे। परंतु संविधानात एवढी ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे की हे संविधान या छगन आणि भेकड वृत्तीच्या मनुवाद्यांना मातीशी गाडणारं संविधान आहे। संविधान हे या देशाचा जीव आत्मा प्राण, या देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण हा संविधान आहे आणि संविधानाला जे खेटन ते या देशातल्या प्रत्येक नागरिकाला खेटणार आहे। या ठिकाणी हे भांडगुळ सरकार फडणीसचं असेल किंवा मोदीचं असेल, हे प्रत्येक हादसा झाला, प्रत्येक काहीतरी विटंबन झालं का कोणीतरी मनोवृत्तीचा मनोरुग्ण आला। अरे हा मनोरुग्ण आमच्या जय भीमवाल्याकडे पाठवून पहा एकदा, त्याचं मनोरुग्णपणा काढला नाही आणि त्याचा मनोरुग्णपणा गाडला नाही आणि तो जर परत ठिकाणावर आणला नाही तर आम्ही जय भीमीचा अवलाद। परवा परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली। ही विटंबना या देशातील, या राज्यातील, या सरकारचा हा प्लॅन आहे की जनतेत संभ्रम तयार करायचा आणि जनतेत वातावरण शांत न ठेवायचं। पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे इलेक्शन आहे, त्या अनुषंगाने जनतेतलं वातावरण हे भयभीत झालं पाहिजे। या वातावरणात जनता त्रस्त असली पाहिजे। या वातावरणाचा फायदा घेऊन आपण निवडणुकीत कसं यश मिळवतो या हेतूने या राज्य सरकारने हा केलेला गेम प्लॅनिंग आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा गेम प्लॅनिंग वेळोवेळी फक्त राजकारणासाठी केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना, पुतळ्याची विटंबना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दलित समाजाला बदनाम करण्याचं काम आणि दलित समाजावर आघात करण्याचं काम या ठिकाणी ही मनुस्मृतीवादी, जातीवादी यंत्रणा करत आहे। याचा शेवगाव तालुका आरपीआय असेल, सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणणं या ठिकाणी शेवगाव तालुक्याच्या वतीने आज शेवगाव तालुका आणि शहराच्या वतीने जी आंबेडकरी विचाराची चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आम्ही सर्वांनी मिळून ही काल परवा परभणीला घटना घडली की त्या ठिकाणी एका जातीवादी अवलादीच्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पवित्र संविधान आहे त्या संविधानाला त्या ठिकाणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, विटंबना करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना होतात की जे महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवराय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्वांच्या कुठं ना कुठं तरी या सरकारच्या काळामध्ये जाणीवपूर्वक या विटंबना घडून आणल्या जातात आणि म्हणून ही घटना निषेध करावा तेवढी थोडी आहे। संविधान वाचवण्याचा प्रयत्न व्हावा या प्रत्येक या महाराष्ट्रातल्या नव्हे तर पूर्ण देशातल्या, परंतु शेवगाव तालुक्याच्या वतीने दलित चळवळीत काम करणारे सर्व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निषेध